महायुतीत जागा वाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चाललाय। पारंपरिक जागा कोणताच पक्ष सोडायला तयार नाहीये। पुण्यात ही उमेदवारीवरून युतीत रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळते। पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे कायमच एकमेकांचे विरोधक राहिलेत, परंतु 2023 ला राष्ट्रवादीचा एक गट फुटून युतीत आल्यानं शहर आणि ग्रामीण भागातील अनेक मतदारसंघांची समीकरणं पुरती बदलून गेलीत। विशेष करून शहरातील मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी चांगली जुंपल्याचं पाहायला मिळते। वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ युतीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत। या तीनही मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला होता। त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने काम करतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। वडगाव शेरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत। हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार आहेत, तर खडकवासल्यात भाजपचे भीमराव अण्णा तापकीर हे आमदार आहेत। जर युतीत ज्याचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा अशा फॉर्म्युल्यावर जागा वाटप झाले तर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे। वडगाव शहरीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका उघडपणे बोलून दाखवली आहे। वडगाव शहरीतून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत, त्यामुळे मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना उमेदवारी जाणार असेल तर आम्ही काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुळीक आणि टिंगरेंमध्ये लढत झाली होती, त्यामुळे गेली 10 वर्ष ज्या नेत्याच्या विरोधाचं काम केलं आता त्याच नेत्याचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांपुढे आहे। इकडे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीबाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। सुनील टिंगरे हे जरी विद्यमान आमदार असले तरी पोर्शे कार अपघात प्रकरण आणि मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांमुळे त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट घसरल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे ही जागा भाजपला सुटण्याचीही शक्यता आहे। युती आघाडीत बरेचदा जागा वाटप करताना साटलोट केलं जातं, त्यामुळे वडगाव शहरी भाजपला आणि खडकवासला दादा गटाला सुटण्याची शक्यता आहे। खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे जरी 3 वेळा निवडून आले असले तरी मागच्या निवडणुकीत त्यांचं लीड हे कमालीचं घटल्याचं पाहायला मिळालं। इथेही राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंनी तापकीर यांना चांगलीच टफ फाईट दिली होती। या निवडणुकीत सचिन दोडके हे अवघ्या 2400 मतांनी पराभूत झाले होते, त्यामुळे 2019च्या निवडणुकीत काठावर निघालेली ही सीट या निवडणुकीत आणखी धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार असल्याचं बोललं जाते, परंतु तिथेही पुन्हा भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीचं काम करतील का हा प्रश्न भाजपला सतावणारा आहे। खडकवासल्यात अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा आहे, तसेच रुपाली चाकणकर यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे अजितदादा भाजपसोबत समझोता करून वडगाव शहरी भाजपला आणि खडकवासला स्वतःच्या पक्षाकडे घेण्याची शक्यता आहे। असे केल्याने भाजपलाही पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यास मदत होणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे महायुतीचं पुण्यातल्या जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे।